रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, या जगात सगळं काही सापडतं, पण स्वतःची चूक मात्र ही कधीच सापडत नसते. कारण इथं प्रत्येकालाच वाटतं मीच खराय. पण दोस्तानो, ज्या दिवशी माणूस कमीपणा घ्यायला शिकेल आणि चूक मान्य करायला शिकेल, त्या दिवशी जीवनाला खरा अर्थ मिळेल आणि आपलं आयुष्य हे निश्चित बदलून जाईल. म्हणून दोस्तानो, बोलताना शब्द, चालताना पाऊल, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य, या 4 गोष्टी विचार करून काळजीपूर्वक जर आपण पाळल्या तर आपल्या जीवनात वादळ हे कधी येणारच नाहीत. दोस्तानो, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आजकाल लोक शब्दा सुद्धा खोट्या घेतात, कारण त्यांना कोणाच्या जीवापेक्षा स्वतःचं मतलब जास्त महत्वाचं असतं. विचारांचा प्रवास हा शिखरापाशी संपला तर कोणत्याही दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल हे उताराकडेच नेत असतं. ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही, अशा व्यक्तीला पूर्ण आदरानं सोडून दिलं पाहिजे. विश्वास ठेवा, तिथं तुमची इज्जत कायम राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्यांच्या आयुष्यात नसण्याची कमतरता जाणवेल. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत कधीच पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचंच ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढत राहतील. आनंदात जगायला जास्त खर्च लागत नसतोय. मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च लागत असतो. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते त्यालाच प्रेम किंवा वात्सल्य म्हणत असतात. समजून घेणाऱ्या व्यक्तीला समजून घेणारी व्यक्ती ही कधीच भेटत नाही. जो सर्वांसाठी असतो, दुर्दैवानं त्या व्यक्तीसाठी कोणीच नसतं. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. ज्या निर्णयामुळं सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथं स्पीड कमी करावं इतकंच नाही, तर क्षणभर थांबावं सुद्धा. ज्यांची भेट निश्चित असते, नियती त्यांना कोणत्याही रूपात एकत्र आणत असते. निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो. कदाचित परिस्थितीनं माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेलं असतं. दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होत असतो. ओसन्या कौतुकापेक्षा कमावलेला आत्मसन्मान कधीही श्रेष्ठ असतो. ज्यांच्या सोबत हसता येतं अशी बरीच माणसं आपल्या आयुष्यात असतात, पण ज्यांच्या समोर मन मोकळे रडता येतं असा एखादाच कुणीतरी असतो आणि तोच आपल्याला जीवापलीकड जपत असतो. आजच्या काळात चूक करणारा चुकीचा नाही, तर चूक दाखवणारा चुकीचा आहे. आर्थिक आधारापेक्षा
मानसिक आधार हा खूप महत्वाचा असतो, कारण आर्थिक आधार दिलेला व्यक्ती एक वेळ लक्षात राहणार नाही, पण मानसिक आधार दिलेला व्यक्ती कधीच विसरता येणार नाही. आपली माणसं ओळखायला जास्त वेळ लागत नसतोय, कारण त्यांना पाहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप घेताना डोळ्यात पाणी. आपल्याकडं काहीच उरलं नसल्यानं आपल्याला अखंड जग, सगळी नाती नाकारतात. पण आपल्याकडं काही नसून सुद्धा आपल्याला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारणारं नातं म्हणजेच आपली जीवन सोबती अर्धांगिनी. आयुष्याच्या जोडीदाराची साथ ही जर भक्कम असेल तर वनवास सुद्धा सुखाचा होत असतो. आयुष्याचा शेवट जर कष्टानं व्यापलेला असेल तर वंशाचं दिवं हे नसलेलंच बरं असतं. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. जगाच्या अनेक वेदनांनी भरलेलं आपलं मन हे आवडत्या व्यक्तीच्या कुशीत जाऊन शांत होत असतं. दुःखाच्या वेदना या किती पोचल्या गेलेल्या असतील तरीही त्याची जखम ही तशीच राहत असते. नाती आणि बर्फाचं गोळं हे एक सारखंच असतात. ज्यांना बनवणं सोपं असतं पण टिकवणं खूप अवघड असतं. मोगऱ्याची आणि बापाची भूमिका ही सारखीच असते, इतरांसाठी दरवळणं. नात्यांना जपण्यासाठी थोडासा वेळ काढत राहा, नाहीतर जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा एखाद्या वेळेस ते नातं राहिलेलं नसेल. आपल्या निस्वार्थ मनानं दुसऱ्याच्या मनात घर करून जगणं हीच जीवनातील खूप मोठी कमाई असते. कर्मात गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ती माणसं आयुष्यात कधी सुखी राहत नाहीत. एका धाग्यात गुंफल्याशिवाय फुलांनाही हार म्हणून मूल्य प्राप्त होत नसतं. प्रेमात सगळेच पागल असतात, पण एकाच व्यक्तीसाठी पागल असणं खूप खास असतं.